तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आता आपण एक छोटीशी राईड मारू मस्तपैकी. तर माहीत मित्रांनो, हा मुंबईकडे जाणार रोड आहे. तर बघू कसं आहे मित्रांनो. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण हायवेला असतं त्यातून हा सर्व्हिस रोड आहे. तर आपण डायरेक्ट हायवेला लागू. बघू तर मित्रांनो, सध्या आपण तर हायवेला लागलो आहे. बघू आता हा हायवे आपल्याला एक शॉर्टकट आहे त्र्यंबकेश्वरला जायला. तुम्ही जर कधी ह्या रोडनं जर आलेच तर तुम्हाला म्हणजे समजेल का कोणता तो शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकटला तुम्ही तिथून शॉर्टकट केला तर डायरेक्ट तळेगावला निघणार तो. त्या शॉर्टकटला तुम्हाला दाखवणार मी. तर तुम्ही ब्लॉग तर कंटिन्यू बघा. 2 hours later. तर मित्रांनो, तो बघू बाबा, हे बघा यू बघा तुम्ही, ते समोर दिसतंय बघा, कसं दिसतंय, एक नंबर दिसतंय यार. चला तुम्हाला जास्तीत जास्त कॅप्चर करायचा प्रयत्न करतो ते तुमच्यासाठी. तुम्ही बघा ते कसं वाटतंय तुम्हाला. तर ते इथं बघा तुम्ही 2 मिनटं यार, खूप चांगलं आहे. एक दिवस तिथं जाऊन व्हिडिओ शूट वगैरे करू आपण. आता सध्या टाईम तर नाही एवढा, घरी जायचं आहे आपल्याला. तर ते बघा तुम्ही, बघू शकता यार, ते बघा तुम्ही कसं वाटतंय ते. बघा मित्रांनो, ते तुमच्या कॅप्चर होते का नाही मला पण माहीत नाही, पण एकच नंबर वाटतंय. एकदम असं वाटतंय का कुठेतरी जुनं महल म्हणतात त्याला, ते असं वाटतंय तिथे डायरेक्ट. बघू आता थोडासा जोरात जाऊ. सरळ आता आपण त्या फाट्यावरती भेटू. सध्या तर बाय. Later. 1 hour later. तर बघा तुम्ही, रस्ता तर खूप खराब आहे यार. रस्ता तर बघा ना यार, असा रस्ता तर आमच्या नाशिकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. गाडीची पूर्ण वाट लागेल यार अशा रस्त्याला. ठीक आहे चला, अशा ह्या मोठमोठ्या गाड्या येऊनच खरं जे झालं आहे ते दिसतंय तुम्हाला पूर्ण. 2 hours later. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही यार, कोणता फाटा मला पण माहीत नाही. तर रस्ता खूप खराब आहे यार, खरंच. गाडी धुवून काहीच उपयोग नाही. गाडी धुवून खरंच काहीच उपयोग नाही मित्रांनो यार. इतका खराब रोड आहे ना, सांगू शकत नाही. गाडीसुद्धा जोरात चालूशी वाटेना मला. विनाकारण या रोडला आलो मला असं वाटतंय. त्या रोडनं तिकडनं गेलो असतो, दररोजची रूटिंग जी रोडनं आहे त्या रूटिंगनं गेलो असतो तर बरं पडलं असतं मला. पण जाऊ दे यार, तुमच्यासाठी खास आलो या रोडला मी. तर बघा मित्रांनो, असा काय रोड आहे, बाईक वगैरे असाल तर बघा तुमच्या याच्यावरती आणा इकडे, कारण का इकडे खूप खराब रोड आहे यार. बघू शकता यार तुम्ही. आणि हवा इतकी आहे ना, तर काही शूट पण करता येईना मला, काहीच नाही. मला समजत पण नाही तुम्हाला आवाज एकदम क्लिअर येतोय का नाही ते पण माहीत नाही. तर बघू यार, खूप छोटे छोटे रोड आहे, जोरात चालता नाही येणार. बघू जसं आलोयच या रोडला, तर बघू आता जेवढं कॅप्चर करता येईल तुमच्यासाठी करू यार मित्रांनो. तर बघू पुढं.
रस्ता सिमेंट आहे ना, गाडी जोरात चालूच वाटेना मला. बघा ना तुम्ही बघा आणि सांगा मग गाडी का वर जोरात नाही झालं ते. इतकं माती वगैरे आली नाही त्या रोडवरती का टर्न मारायला गेलो तसंच गाडी झाली स्लिप. नाही झालं, कंट्रोल पण नाही होणार स्लिप झाल्यानंतर. तुम्हाला पण माहिती आहे, एकदा गाडी स्लिप झाल्यानंतर कंट्रोल होत नाही. म्हणून म्हणतो भाई, या अशा रोडला तुम्ही कधी बाईक वगैरे चालवलीस तर तेवढी फक्त बघा ते डोंगर, बघा तुम्ही डोंगर बघा, व्यू बघा कसा वाटतोय तुम्हाला. याचा स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला टाकले यार स्टोरीला. बघा तुम्ही इंस्टावरती जर बघत असाल तर इंस्टाला बघा तुम्ही कसं वाटतंय. तुम्ही वातावरण एकदम मस्त, एकदम चिल झालं आहे, चिल एकदम कडकमध्ये. ते बघा आवनी चालू आहे यार इकडं. आमची तर झाली आवनी, जेवण करायला बसलं आहे. आमची तर झाली आवनी, तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकू शकलो नाही. पण मग बघा दुसऱ्यांची आता कुठे आमच्या गावाकडे जर चालू असेल आवनी वगैरे तर तुम्हाला मी ती त्याच्यावरती व्हिडिओ काढायला आणि तुम्हाला टाकाल. त्याच्याबद्दल काय करलं जातं, कसं करतात सगळं सांगतो तुम्हाला मी. फक्त व्हिडिओ त्यांना कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो बघा तुम्ही व्यू, बघा तुम्ही इकडला व्हिडिओ चालू करायचा मुद्दा असाच का व्यू यार चांगला आहे म्हणून मला कॅमेरा बंद करूशी वाटत नाही आहे. पण मग बघा यार, तुमच्यासाठीच खरं आहे मी कॅमेरा ऑन करतो आहे. बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेवढे असतील तेवढे शेअर करा यार मित्रांनो. आणि जे नवीन बघत असेल ते परत एकदा सांगतो यार, चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर. आणि जर कोणत्या कंटेंटवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत असेल तर ते बी सांगा मित्रांनो. आता इथून आपण राईड जाऊ, इथून राईड घेऊ आपण मस्तपैकी. R1 वर्जन 3. तर इथून राईड जायचं आहे. जाते गाव आहे इथं बघा, पाठी तुम्हाला दिसेल हे जाते गाव. आता हे गावातून बघू रिॲक्शन कसे येतात कसे नाही. रिॲक्शन जर चांगले आले तर नक्कीच आपण चांगलं त्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आणि एडिटिंगमध्ये पण चांगलं दिसेल तुम्हाला बघायला. रिॲक्शन जर असेल तर भेटले तर. कसं अशा खेड्यापाड्यातून असे गावातून कोणी एवढा ब्लॉगर वगैरे नाही जाते. तर आपण आलो आहे तर रस्त्यामध्ये कोणीच नाही आहे तर कसं रिॲक्शन येतील यार. ठीक आहे, नाहीला म्हटलं भेटतील रिॲक्शन, पण नाही भेटले. चला हो, जाऊ पुढे, बघू अजून कोणत्या पुढच्या गावामध्ये जर रिॲक्शन जर भेटले तर नक्की कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आपण. हे बघा, हे दोन मुली कशा चालल्या गाई घेऊन, तुम्ही बघू शकता यार. बाकीचे म्हणत असेल यार हा फॉर्म्युलावरती चालला आहे राईडवरती. मित्रांनो यार, फॉर्म्युला घालायचा मुद्दा असाच की जिथं मी जॉब करतो तिथं फॉर्म्युलाच घातला जातो. म्हणून म्हणतो मित्रांनो यार, तसं जसं मी गाडी पण तसं म्हणजे मला दररोजची रुटीनच आहे माझी. जेवढ्या रुटीनमध्ये माझ्याकडं जेवढं कॅप्चर होतं तेवढंच कॅप्चर करून यूट्यूबला टाकतो, फेसबुकला टाकतो आहे. तर मित्रांनो जसं कॅप्चर बघा, जर सपोर्ट जर देता आला तर द्या सपोर्ट यार तुमच्या मित्राला. आणि माझे जे काही मित्र आहेत ते पण सपोर्ट करताच आहे सध्या मला. ते पण शेअर वगैरे करत आहे, तर धन्यवाद त्यांचा मित्रांनो. तुम्ही येऊ बघा यार इकडला कसं आहे, एकदम CVT रोड चालला आहे, एकदम खणखणीत, टेन्शन नाही.